आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नाही, जिल्हा परिषदमध्ये आमदार जिल्हा परिषदमध्ये आणि जेवढ्या 8 जिल्हा परिषद होत्या त्याच्यामध्ये सातत्याने आमदार साहेबाई बारकेंनी लक्ष लावलेलं होतं। कार्यकर्त्यांना सज्ज करून जास्तीत जास्त मतं भारतीय जनता पार्टीला कसं मिळेल हे आमदार साहेबांचा आग्रह होता। काय सांगाल, जनतेने तुम्हाला चांगल्या पद्धतीने निवडून येणारी कामं आहेत, जनतेचे आभार कसे मानाल? भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं या आमदार जिल्हा परिषदमध्ये 80 करोड रुपयाची कामं केलेली होती। तरी पण शेतकरी कामगार पक्ष हा जुना चिकाटीचा असल्यामुळं जनतेने आम्हाला भरघोस मताने इथं निवडून दिला। म्हणजे आमचे कार्यकर्ते सर्व सज्ज होते, त्याच्यामध्ये नगरसेवक जेवढे पण होते तेवढे सातत्याने त्यांचा पाठपुरावा केलेला होता। आमदार साहेबांचा इथं बारकेने लक्ष होता की जेणेकरून आमदार जिल्हा परिषद आपली कशी बहुमताने लागेल यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न होता। जनतेने दिलं आता मतदान, त्यांचं खूप खूप आभार। पुन्हा काय असतील ते कामं आम्ही भारतीय जनता पार्टीचे वतीने नक्कीच विकास करू या विभागाचा आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही आश्वासन देतो का आपल्या ज्या जेवढी कामं असतील तेवढी आम्ही या परिसरामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये आपल्या पनवेलमध्ये आमदार आहेत, स्वतः पूजन करून ठेवलं। अशी कामे अजून भरपूर आहेत, येणारे मार्च नंतर पुन्हा एकदा कामं येतील, ते आम्ही खरोखर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसं पण आमच्या इकडे बघा, आमचा काय होता अजेंडा, आम्ही 200 एकर डॅम इथं मोरब्यामध्ये तो ग्रामीण भागामध्ये 23 लोकांना पाणी देतो। त्याच्यानंतर 250 एकर जंक्शन आहे मोरब्यामध्ये, वसई विरार वडोदरा एक्सप्रेसचा 800 एकरमध्ये MIDC आमच्या चिंद्रममध्ये येतं। स्थानिक लोकांना रोजीरोटी रोजगार देण्याचं काम आम्ही करणार आहोत, हे आमचा अजेंडा होता। त्यामुळे आम्ही इथले कुठलेही माता भगिनींना रोजगारपासून वंचित ठेवणार नाही, हे नक्की। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।